एक प्रश्न ना खूपच गोंधळात टाकणार आहे, तो म्हणजे देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा की नसावा. आता या बाबतीत ना अनेक वास्तुतज्ञांची मतं सुद्धा वेगवेगळी आहेत बरं का. म्हणजे काही जण म्हणतात की दरवाजा असायलाच पाहिजे, काही जण म्हणतात अजिबात असू नये. त्यामुळे आपण काय करायचं सामान्य माणसाने, हा आपल्यासमोर प्रश्न आहे. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होतं काय ना, आपलं घर मोठं असू द्या किंवा लहान असू द्या, देवघर आपल्या घरामध्ये असतंच आणि त्या देवघराचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करतो. त्यामध्ये मग देवघर स्वच्छ ठेवणं आलं किंवा देवघराच्या आजूबाजूला कुठल्याही निगेटिव्ह वस्तू, नकारात्मक वस्तू न ठेवणं, या गोष्टींची काळजी सगळेजण घेतातच. कारण देवघर ही अशी जागा असते जिथे आपल्याला मानसिक शांती मिळते. देवाकडं संकट दूर करण्याची प्रार्थना आपण तिथे बसूनच करतो. त्यामुळे देवघराची दिशा योग्य असणं महत्त्वाची. देवघराचे जे वास्तूचे नियम आहेत ते पाळणं सुद्धा महत्त्वाचं. बाकी प्रस्तावना नको, आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या असं जर तुमचं म्हणणं असेल तर देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा की नाही, तर याचं उत्तर आहे की असावा. वास्तुशास्त्रानुसार देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा असं म्हटलं गेलंय, कारण त्यामुळे देवघराचं पावित्र्य राखलं जातं. आता जर तुमचं घर खूप मोठं असेल आणि देवघराला एखादी स्वतंत्र रूम असेल तर तिथे ऑलरेडी त्या रूमला दरवाजा असतोच आणि तुम्ही जर त्या रूममध्ये दुसरं काहीही करत नसाल, ती तुमची साधनेची रूम आहे, देवघराची रूम आहे, तर प्रश्नच येत नाही. तिथे दरवाजा ऑलरेडी त्या रूमला आहेच. पण जर आपलं देवघर छोटं आहे, आपलं घर छोटं आहे, एका खोलीचं घर आहे, त्याच्यामध्ये छोटंसं देवघर आहे, तर तिथं दरवाजा लावणं खरं तर शक्य होत नाही. जागेची अडचण असते. अशावेळी तुम्ही एक छोटासा सुंदर पडदा लावू शकता. पण तो पडदा लावताना काळजी घ्या, देवाला जो दिवा तुम्ही लावताय त्या दिव्यापासून तो पडदा लांब असावा आणि त्या पडद्याचा स्पर्श त्या दिव्याला होणार नाही याची काळजी घ्यावी. किंवा उदबत्ती जे काय लावताय ते त्या पडद्यापासून लांब असलं पाहिजे, ही काळजी कटाक्षानं घेणं गरजेचं आहे. आता या व्यतिरिक्त काही जण म्हणतील की आमचं अगदी एका खोलीचं घर आहे, छोटंसं आमचं देवघर आहे, तिथे ना आम्ही पडदा लावू शकतो, पडदा लावला तर दिव्याला लागण्याची भीती आहे, त्यामुळे आम्ही काय पडदाही लावू शकत नाही आणि दारही करू शकत नाही. तर जसं आहे तसं देवघर ठेवा, कारण की देवघराला तुम्ही पडदा नाही लावला किंवा दार नाही लावलं म्हणजे काहीतरी अनर्थ तुमच्या घरात होईल असं अजिबात नाही. देवघराचं पावित्र्य ठेवा म्हणजे झालं. आणि जर पडदा किंवा दरवाजा करणं शक्य असेल देवघराला तर तुम्ही तो करू शकता. साधारणपणे ज्याप्रमाणे कोणत्याही मोठ्या मंदिरात रात्रीच्या वेळी शयन आरती झाल्यानंतर मंदिराचं कपाट बंद केलं जातं, तोच नियम घराच्या देवालाही लागू होतो. ज्याप्रमाणे दिवसभराच्या कामानंतर आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे रात्रीची वेळ देवाची विश्रांतीची मानली जाते आणि रात्री देवाला शांत वातावरण मिळावं यासाठी शयन आरतीनंतर देवघराचा दरवाजा किंवा पडदा बंद करावा. हे देवाप्रती आदर दर्शवण्याचं प्रतीक आहे. जेव्हा रात्रभर देवाचं कपाट किंवा पडदा बंद असतो तेव्हा देवघराच्या आत सर्व सकारात्मक ऊर्जा, दैवीय ऊर्जा केंद्रित होते. सकाळच्या वेळी त्या ऊर्जेचा लाभ आपल्याला होतो. रात्रभर संग्रहित झालेली ही ऊर्जा सकाळी खूप प्रभावी ठरते. जो व्यक्ती सकाळी उठून सगळ्यात आधी देवघराचा दरवाजा उघडतो किंवा पडदा सरकवतो त्याला त्या दिव्य ऊर्जेचा थेट लाभ होतो. त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते. आता हे सामान्य नियम आहेत. हे नियम देवघराचं पावित्र्य राखलं जावं यासाठी आहेत. हे नियम नाही पाळले गेले तर कुठला तरी अनर्थ आपल्या घरात ओढवू शकतो असं अजिबात नाही आहे. पण देवघर ही पवित्र जागा आहे, देवघर ही आपल्याला आत्मबळ देणारी जागा आहे, म्हणून तिचं पावित्र्य राखलं जावं. त्यासाठी देवघरात स्वच्छता असावी. अगदीच खूप जुने फुलांची पिशवी काहीतरी भरून ठेवलेली आहे किंवा निर्माल्याच भरून कोपऱ्यात कुठेतरी खाली कोंबलं आहे किंवा न लागणाऱ्या देवघरामध्ये वस्तू खूप कोंबल्या जातात. देवघराचं जे खालचं कपाट असतं किंवा देवघराच्या वरती काहींच्याकडे कपाट असतं, तिथे खूप न लागणाऱ्या वस्तू कोंबल्या जातात. तर तसं न करता देवघराचं जे खालचं कपाट आहे किंवा जी जागा आहे ती स्वच्छ राहिली पाहिजे, त्यावर धूळ नाही बसली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वस्तू लागत आहेत तेवढ्याच थोड्याफार वस्तू तिथे ठेवाव्यात. एकंदरीत त्या कोपऱ्यात तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मनात प्रसन्नता आली पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. जर तो कोपरा प्रसन्न असेल तर तिथे ईश्वराचा वास असेल, हे लक्षात ठेवा. त्या कोपऱ्यामध्ये जेवढी सकारात्मकता तुम्ही साठवू शकता तेवढी सकारात्मकता तुमच्या घराला आणि तुम्हाला सुद्धा प्रगती करण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, आशा आहे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की काही जण म्हणतात दार किंवा पडदा असावाच, काही जण म्हणतात अजिबात असू नये. तर जर तुम्हाला लावणं शक्य असेल तर तुम्ही लावू शकता. पण मगाशी म्हटलं तसं पडद्याची मात्र काळजी घ्या. उगाचच तो दिव्याला खेटत असेल किंवा उदबत्तीला खेटत असेल तर तिथे मग तो न लावलेला बरा त्यापेक्षा.
आणि जर तुमचं देवघर अगदीच छोटं आहे, तुम्ही तिथे काहीही लावू शकत नाही, तर काही हरकत नाही. त्याने कुठलंही मोठं संकट तुमच्यावर कोसळणार नाही आहे. त्यामुळे जे करणं शक्य असेल ते करावं. घर हे आपल्यासाठी असतं. त्यामुळे आपल्या सोयी सुविधा यांची काळजी वास्तुशास्त्राचे नियम घेत असतात आणि त्यानुसारच ते सांगितले जातात. देवघर आपल्याला ऊर्जा देणारं स्थान आहे आणि त्या ऊर्जेचं पावित्र्य राहावं यासाठी हे नियम आहेत. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.